2 वर्ष झाली मी या गणेशोत्सवाच्या मीटिंगच्या विसर्जनाच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित आहे। पहिली वेळ अशी आहे की यावेळेस सूचना थोड्या कमी आल्या। ज्या प्रमुख सूचना सर्व मान्यवरांनी केल्या त्यामध्ये रस्त्यांचे खड्डे, मिरवणूक मार्गावरील खड्डे, झाडांच्या फांद्या तोडणे आणि मोकाट जनावरे या 3 प्रमुख ज्या मागण्या आहेत या मागण्यांवर ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे। झाडांच्या फांद्या तोडणे आणि मिरवणूक मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याचं काम सिटी इंजिनियर विभाग आणि उद्यान विभागाच्या मार्फत सुरू झालेलं आहे। तरीही माझी आपल्या सर्वांना एक विनंती असेल की इन केस काम असतं, कामाच्या गडबडीत प्रेशर खूप असतं, जर चुकून एखाद्या ठिकाणी जर आपल्याला असं जाणवलं की इथं काम करायचं राहिलं तर आपण नम्रपणे ती सूचना आमच्या निदर्शनास आणून द्या, तीही कारवाई केली जाईल। गणेश घाट विसर्जनाबद्दल आत्ता साहेबांनी एक म्हणजे असं निदर्शनास आणून दिलं की त्या ठिकाणी मागील वर्षीच्या गणेश मूर्ती आत्तापर्यंत होत्या। खरं तर आपण दरवर्षी गणेश विसर्जन झाल्यानंतर हा ड्राईव्ह घेत असतो पूर्णपणे, तरीही जर चुकून राहिलं असेल, मी राहिलं नाही असं म्हणत नाही, जर चुकून राहिलं असेल तर खरंच तुम्ही कधीही फोन करून निदर्शनास आणून द्या, तीही सूचना तिची अंमलबजावणी केली जाईल। ज्या धोकादायक इमारतींबद्दल 2 धोकादायक इमारतींबद्दल इथं उल्लेख झाला, पंजाब तालमी समोरील एक शाळा आणि चंडक इमारत धोकादायक ज्या आहे, तर या दोन्ही इमारतींचं आज इन्स्पेक्शन केलं जाईल आणि नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुरक्षतेसाठी जे काही चांगली उपाययोजना करता येईल ती महापालिकेमार्फत केली जाईल। आम्रपाली हॉटेलसमोरचा जो खड्डा सांगितलेला आहे तर त्या खड्ड्याच्या बाबत आजच संबंधित झोनचे ऑफिसर्स तिथं जाऊन पाहणी करतील आणि आवश्यक ती सर्व उपाययोजना करतील। कचरा निर्मूलनाबद्दल एका ताईंनी आता विषय काढला। वस्तुस्थिती आहे, कचरा हा दररोज निर्माण होतो, दररोजच तो उचलला जातो, उत्सवाच्या काळात तो जास्तीच्या प्रमाणात निर्माण होतो, तर त्यासाठी आम्ही जास्तीची यंत्रणा लावून कचऱ्यामुळे आपल्या उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची निश्चित खात्री घेऊ। यानंतर आणखीन एक विषय असा होता की व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाळी वीसचा जो एक रस्ता सांगितला आहे की जिथं छोटे मोठे व्यापारी येतात, तर त्या बाबतीत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून तिथं नियमानुसार जर काही पर्यायी व्यवस्था करता येत असेल तर त्याबाबतसुद्धा महानगरपालिका उपाययोजना करेल। दरवर्षी आपण गणेशोत्सव अतिशय उत्साहाने, सौहार्दाने आणि सर्वांच्या एकोप्याने साजरा करत असतो। याही वर्षीचा गणेशोत्सव आपण सर्व मिळून महानगरपालिका, पोलीस प्रशासन किंवा इतरही शासकीय डिपार्टमेंट ही वेगळी नाही आहेत, ही तुमचीच आहेत। आपण सर्व मिळून हा गणेशोत्सव अतिशय आनंदात, सुखासमाधानात साजरा करू। तुम्हाला सर्वांना गणेशोत्सव 2024च्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।